घटक दोन असमान बाजू व त्यामधील कोन दिला असा समद्विभुज पतंगाकृती चौकोन काढणे। दोन असमान बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर व त्यामधील कोन 100 अंश मापाचा असणारा समद्विभुज चौकोन काढा। पहिल्या प्रथम AB रेषा काढून घेतली 5 सेंटीमीटर लांबीची। त्यानंतर 100 अंशाचा कोन हा विशाल कोन आहे म्हणून आपण B बिंदूवर कोन मापक ठेवायचा आणि 90 पेक्षा जास्त तो 100 अंशाचा कोन आपण इथं काढायचा आहे। B बिंदूवरून तो 100 अंशाचा कोन काढल्यानंतर त्याला नाव द्या 100 अंश। कंपास घ्यायचा आहे। कंपास मध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊन B बिंदूवरून त्या कोनाला छेदायचा आहे। तो छेदन बिंदू मिळाला तिथं C नाव द्या। नंतर त्या 3 सेंटीमीटर अंतराने C बिंदूवरून समोरच्या बाजूला कंस केलेला आहे आपण। नंतर त्या कंसाला AB अंतर घ्यायचं म्हणजे 5 सेंटीमीटर। A बिंदूवरून त्या कंसाला छेदायचं। तिथं जो बिंदू मिळाला तो D मिळाला। AD आणि DC हे बिंदू जोडल्यानंतर आपल्याला समद्विभुज चौकोन मिळेल। धन्यवाद।